सकाळी लवकर उठतोच आम्ही अवधूतमुळे, मग तसंच म्हटलं चला लवकर उठलेलोच आहे आणि मार्केटसुद्धा जवळ आहे, तर मस्तपैकी एक राऊंड मारून येऊ मार्केटमध्ये. दिसलाच तर सनराईजसुद्धा बघूनच येऊ म्हणून गेलेलो. पण परत पुन्हा मार्केटमध्ये तशीच गर्दी, तशीच लाईन होती आणि किचनच्या सामान काही घ्यायचं होतं म्हणून किचनचं सामान घेतलं. सनराईज काही बघायला भेटला नाही म्हणून परत वापस आलो, हॉटेलमध्ये आवरलं आणि आम्ही निघालेलो आज रामेश्वरमला जाण्यासाठी. प्रवास तर छान झाला, अवधूतनं काहीच त्रास दिला नाही. प्रवास तसाही छोटासाच होता, त्यामुळं मस्त प्रवास झाला. आणि आम्ही मध्येच लंचसाठी थांबलेलो. लंच सगळं करूनच घेऊन आलेले किचनचे मुलं आमचे. जेवण वगैरे केलं आणि हे आहे मीठ तयार होतं इथं. आणि हा आहे ब्रिज, म्हणजे रेल्वेचा रूळ आहे तो. आणि जुना आहे तो अलीकडं आहे आणि पलीकडं जो आहे तो आता नवीन केलेला आहे. आणि समोर जे पांढरं पिलरसारखं दिसतंय ना, तिथं ना ते अर्ध जे रूळ आहे ना, म्हणजे रेल्वे जो ट्रॅक आहे तो वरती होतो जेव्हा खालून मोठं असं जहाज जाणार असेल तेव्हा. छान असतं ते. मोस्टली कधी जास्त वरती होत नाही, ते कधी क्वचितच बघायला भेटतं. आणि ह्या ब्रिजवरती बस थांबायला अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही चालत्या गाडीतूनच हे सगळं बघत होतो. रामेश्वरमला पोहोचलो, 10 मिनिटात सगळ्यांनी आवरलं आणि परत वापस खालती आलो, कारण आम्हाला दर्शनाला जायचं होतं. दर्शनाला गेलो आणि काहीच गर्दी नव्हती. खूप छान दर्शन झालं आदल्या दिवशी घेतल्यामुळं. आणि अवधूत आता वैतागलेला, त्याला कंटाळा आलेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला 22 कुंडांची अंघोळसुद्धा करायची होती म्हणून आम्ही लवकर झोपी गेलो. कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.